नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. स्वयंघोषित साप पकडणारे खेळतायत चक्क सापांच्या जीवाशी. पुणे येथील सर्पमित्रांनी केला पर्दाफाश. सापाची कचऱ्याची डब्यातून होतोय देवाणघेवाण. दिनांक 23/12/2024 रोजी खडी मशीन कोंडवा भूबधनगर पुणे येथील घटना. कचऱ्याच्या डब्यामध्ये सापाची 4 वळणी दाबून ठेवलेले एका महिलेला दिसले. त्या महिलेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक जमा झाले आणि पुणे येथील सर्पमित्र सागर बावळे यांना संपर्क केला. सर्पमित्र सागर बावळे, सागर दीक्षित, हर्षद अवताडे घटनास्थळी पोहोचले आणि बघितलं तर एका पिशवीमध्ये सापासह 4 बरणी होती. 2 बरणीमध्ये घोणस जातीचे 2 विषारी साप होते, तर 3ऱ्या बरणीत कोबरा आणि 4थ्या बरणीत धामण जातीचे बिनविषारी साप होते. बरणीला होल मारून ठेवलेले सापांची अवस्था बघितली तर जणू 3 ते 4 दिवसांपासून बंदिस्त करून ठेवले. सर्पमित्रांच्या लक्षात आलं हे काम जवळील स्वयंघोषित साप पकडणाऱ्यांचंच असेल. विचारपूस केली असता स्थानिकांनी सोनू साठे नावाचा एक साप पकडणारा तरुण आहे, तो इथेच जवळच राहतो. सोनू साठे वर्ष 22, राहणार येवलेवाडी यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावण्यात आलं असून साठे याची बोलण्याची पद्धत बदलली आणि उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला. सर्पमित्रांनी कायद्यात कसून चौकशी केली तेव्हा कबूल केले. कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवलेले सापाची बरणी माझीच आहे. सापाची व्हिडिओ फोटोग्राफीची देवाणघेवाण करण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते. माझा मित्र मानस हर्षद कंठोळे घेऊन जाणार होता. त्यानंतर जागेचे मालक हेमंत बधे यांच्या निदर्शनात आल्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने पुन्हा वनविभाग अधिकारी यादव साहेब जयकुमार जाधव यांनी कार्यालयामध्ये दोन्ही तरुणांवर वाईल्ड लाईफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पुणे वनविभाग यादव साहेब जयकुमार जाधव साहेब करीत आहेत. सर्पमित्रांची वनविभागाकडे मागणी केली आहे. अशी स्वयंघोषित साप पकडणारे हे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून साप पकडतात आणि फोटोग्राफी स्टंट करतात. अशामुळे सर्पमित्र बदनाम होतात, सर्पमित्राचे नाव खराब होतोय. अशा स्वयंघोषित साप पकडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी वनविभागाकडे मागणी आहे. आणि 3 साप कसे झाले? कसे झाले? किती वेळाचा डिफरन्स होता? 4:30-5 ला झालता. कायद्याने 24 तासाच्या वर साप ठेवायला बंद. नाही, 4:30-5 काय सांगतो, 24 तासाच्या आतले कॉल असतील आणि स्थानिक स्थानिक लगतचं कार्यालय बोलून नाही, द्यायचं. ते बरोबर आहे. तुम्ही त्यांना लगेच फोन लावून विचारा ना तुम्ही कधी धरले का नाही. साप ठेवलेत काल 24 तास इथंच झाले. अहो नाही, तू काय सांगतोय? अहो मी काल संध्याकाळी पकडलेले. काल 4च्या नंतर त्या फोन पण लावा, विचारा जिथं जिथं धरलेत ना त्यांना पण विचारा. खरं वातावरण सांगू का? ही धामण कालची दिसत नाही, ते तोंड फुटलं. बोललो ना. हा साहेब, 2 नाही, कमीत कमी 4-5 दिवसा आधीची आहे. नाही ऐका ना, तो दामिनीचं ऐका ना, कमीत कमी 4-5 दिवसा आधीची आहे. सगळे साप आधीचे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.